त्यामुळे दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील गोडेगावमध्ये गँग वॉर, जुन्या वादातून 2 गट आमने सामने आल्यानं दोन्ही बाजूंनी गोळीबारात नितीन शिरसाट यांचा मृत्यू, सूरज फुलमाळी गंभीर जखमी। कोल्हापुरात शिंदेंच्या शिवसेनेचे संतोष शिंदेंच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, घरात गुलाल उधळत उडवले फटाके। राष्ट्रवादी उमेदवाराच्या समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, शिवसेना स्टाईलनं उत्तर देणार, संतोष शिंदेंचा इशारा। कोस्टल रोडवरील मेलेरी रोडवरून आता अमित ठाकरेंनी टीका केली आहे। मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का? सोशल मीडियात पोस्ट करत सवाल करण्यात आलाय। मराठी मातीतील गाणं का नाही? मराठी अस्मितेचा विचार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुचत नाही का? असाही त्यांनी टोला लगावला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र युनेस्कोकडून प्राप्त करण्यात आलेत। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही प्रमाणपत्र जे आहेत ते स्वीकारलेले आहेत। युनेस्कोच्या फ्रान्समधील मुख्यालयामध्ये शेलारांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन देखील करण्यात आले। अजित पवार यांच्या स्मरणार्थ बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचं नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली। आता अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती असं नामकरण करण्यास संचालकांनी एकमुखानं जो आहे तो निर्णय घेतला आहे। नंदुरबारच्या नवापूरमधील गुजराती हायस्कूलमध्ये माकडांनी विद्यार्थ्यांवर हल्ले केलेत। वन विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप शिक्षकांनी पालकांनी केला। माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये घाटांची संख्या वाढवली जाणार। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरू आहे। रामकुंड गोदा घाट परिसरामध्ये आणखीन 1 ते 2 घाट तयार केले जाणार आहे। भंडाऱ्यामध्ये उपचाराच्या नावाखाली 10 दिवसांच्या बाळाची विक्री झाली आहे। डॉक्टरसह टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला। एका महिलेला अटक करण्यात आली। मुख्य डॉक्टर आरोपी फरार आहे। पुढील तपास सुरू आहे।